नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाज पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचं सेशन वेगळंच आहे, थोडंसं ब्रेनस्टॉर्मिंग आहे. कारण विषयच असा आहे की मुलांची बौद्धिक वाढ, मुलांच्या बौद्धिक वाढेमध्ये काय काय घटक रोल प्ले करतात आणि काय काय गोष्टींनी आपण त्याला बौद्धिक वाढ आपण कशा प्रकारे योग्य प्रकारे ती वाढ करू शकतो, या सगळ्यांवर आपण आज चर्चा करूयात. सगळ्यात पहिल्यांदा वाढ सुरू कुठून होते तर गर्भावस्थेपासून होते. जसा गर्भ आतमध्ये वाढायला लागतो आईच्या कुशीमध्ये, तसा तो आतून बाहेरचं जे काही वातावरण असतं ना, की घरातलं वातावरण कसं आहे, कुठे आई कामावर जात असेल तर त्या कामावरचं वातावरण कसं आहे, काही स्ट्रेस आहे का, करिअर रिलेटेड बऱ्याच वेळा बरीच धावपळ असते, तर ह्या सगळ्यांचा परिणाम हा बौद्धिक वाढीवर होत असतो. त्याचप्रमाणे तुम्ही गर्भावस्थेमध्ये तुम्ही काय वाचन करतात, म्हणजे आई काय वाचन करते, काय विचार करते, या सगळ्यांचा परिणाम त्याची बौद्धिक जडणघडण होण्यामध्ये होत असतो. हे झालं पहिलं गर्भावस्थेतलं. दुसरं बौद्धिक वाढ कशी कशी होत असते तर जेव्हा मूल जन्माला येतं त्याच्यानंतरचे पहिले 3 महिने खूप क्रुशियल असतात. खूप सारे म्हणजे बौद्धिक जे कनेक्शन्स असतात, आतमध्ये जे न्यूरॉन्सचे जे कनेक्शन असतात, त्यांची जी डेव्हलपमेंट आहे ती पहिल्या 3 महिन्यामध्ये खूप जास्त जोरात असते. मग त्यासाठी आपल्याकडे एक अनोखं शास्त्र सांगितलंय, ते म्हणजे की बाळंतिणीला वेगळं ठेवायचं, तिची रूम सेपरेट पाहिजे, तिच्या रूममध्ये जास्त गडबड गोंधळ नको, खूप जास्त आर्टिफिशियल लाईट नको, त्यासाठी नॅचरल लाईट हवा खेळती हवी, अगदीच कोंदट किंवा अंधाऱ्या खोलीत तिला ठेवू नका. परंतु तिला शांततेची गरज असते, बाळाला पण शांततेची गरज असते. या बाळाचं आणि आईचं म्हणजे मदर बेबीचं जे बॉन्डिंग आहे ते ह्या पहिल्या 3 महिन्यामध्ये खूप चांगलं डेव्हलप झालं पाहिजे. बाळाला नरिशमेंट त्या काळामध्ये व्यवस्थित मिळाली पाहिजे. त्या काळात जेवढी शांतता मिळेल, जेवढी लिप्तता मिळेल, त्या फेजमध्ये एक आपण म्हणू की ती मेडिटेटिव्ह फेज असते ब्रेनची, आणि ब्रेनची मॅक्सिमम डेव्हलपमेंट त्यावेळेस होत असते. मग त्यानंतरची पुढची फेज जी असते ना 3 महिन्यानंतरची, ती त्याच्या ब्रेनला आकार देण्याची, आपण असं म्हणू शकतो की जसं मातीचा गोळा आहे त्याला आकार देण्याची आहे. मग तो आकार तुम्ही कसा देताय, कुठल्या कुठल्या फॅक्टर्सचा त्या आकार देण्यावर परिणाम होतो, तर सगळ्यात पहिला परिणाम म्हणजे ना घरातलं वातावरण, म्हणजे ते संस्कारक्षम आहे किंवा आपण काहीतरी अर्वाच्या भाषेमध्ये बोलतो आहोत, ते ह्या सगळ्यांचा, किंवा खूप चिडचिड असेल, मानसिक ताणतणाव असतील, तर ह्या सगळ्याचा परिणाम त्या बाळाच्या बुद्धीच्या विकासावर होत असतो. अजून एक सगळ्यात मोठी म्हणजे शाळा जर कुठली असेल तर ती म्हणजे घर, आणि त्या घरामध्ये सुद्धा स्वयंपाकघर. म्हणजे कसं, आपले 5 ज्ञानेंद्रिय सांगितलेत आणि 5 कर्मेंद्रिय सांगितलेत. म्हणजे काय की सेन्सरी ऑर्गन सांगितलेत 5. कर्मेंद्रिय म्हणजे मोटर स्किल्स असतात आपल्या, म्हणजे की आपण हातांनी काम करतो, पायांनी चालतो, तर हे आपल्या मोटर स्किल्सवर अवलंबून असतं की आपल्या किती डेव्हलप झाल्या आहेत, त्यावर आपलं अक्षर चांगलं येईल की खराब येईल, त्यावर आपण ड्रॉइंग चांगलं काढू शकू का नाही काढू शकणार. ज्यांचे मोटर स्किल्स चांगले डेव्हलप झालेत त्यांना नृत्य, कला ह्या सगळ्यांमध्ये विशेष गती असते. मग ह्या कशा डेव्हलप होतील, ते त्याच्यासाठी एकदम सिंपल जर कुठली शाळा जर असेल तर ती म्हणजे घरामध्ये आपली किचन आहे, स्वयंपाकघर आहे. ते कसं काय, स्वयंपाकघरामध्ये सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू असतात, स्पायसेस असतात, वास असतो वेगवेगळ्या प्रकारचा, तर ह्या सगळ्यांनी त्यांचे सेन्सेस डेव्हलप होतात. म्हणजे कसं की एखाद्या तुम्ही फोडणी दिली, दूध वर आलं, तर त्या प्रत्येक गोष्टीचा एक वेगवेगळा वास आहे. लिंबाचा वेगळा वास आहे, आमटी शिजतानाचा वेगळा वास येतो, भाजी करतानाचा एक वेगळा वास येतो. ह्याच्याने काय होतं, त्यांचे जे स्मेल्स बर्ड आपण ज्याला म्हणतो, स्मेल सेन्सेशन, ते डेव्हलप होतं. त्यानंतर मूल स्वयंपाकघरात गेलं, त्याने मिठामध्ये बोट घातलं आणि मीठ तोंडात घातलं, तर त्याला त्याची जी खारट चव ती त्याला कळू द्या की ही खारट आहे. त्याच्याने त्याचे टेस्ट बर्ड्स डेव्हलप होत आहेत. म्हणजे अगदी तिखटात हात घालून तिखट खाऊ दे असं म्हणत नाही, पण तेवढी काळजी आपण घेतली पाहिजे. पण मुलांना स्वयंपाकघरामध्ये लहानपणापासून इन्व्हॉल्व करा. म्हणजे थोडीशी ती 1 वर्षाची झाली ना की, तर मॅक्सिमम डेव्हलपमेंट ही 2-3 वर्षापर्यंत होऊन जात असते. त्यामुळे त्याच वेळेत त्यांना एक्सप्लोर करू द्या. म्हणजे थोडंसं त्यांना एक उत्सुकता असते प्रत्येक गोष्टीची की हे काय आहे, हे काय आहे. मग प्रत्येक वेळेस आपण नाही तुला कळत नाही, तू इथे बस. मग आणि आजकाल तर
इथे बस म्हणजे काय, सोफ्यावर बसली मुलं की मोबाईल हातात घेतलाच किंवा समोर टीव्ही त्यांच्या आहेच, म्हणजे तुम्ही त्यांना तुमच्या सोबत इन्व्हॉल्व करा काम करताना. माझी मुलगी लहान असताना बऱ्याच वेळा ती स्वयंपाकघरामध्ये म्हणजे रोज स्वयंपाकघरातच असायची ती माझ्यासोबत, जेव्हा जेव्हा मी स्वयंपाकघरात काम करायची तेव्हा. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी ते शिकतात की भांड्यांचा आवाज आहे, भांडी लावणं आहे किंवा त्यांच्याशी खेळणं आहे. खेळू द्या त्यांना. ट्रॉलीतून भांडी बाहेर काढतायत, आतमध्ये ठेवतायत, लेट देम डू इट. फक्त काळजी घ्या की सुरी किंवा तिखट किंवा कुठली आग, ह्या सगळ्या गोष्टींपासून काळजी घेणं हे बेसिक सेन्स आहे. पण वेगवेगळ्या गोष्टी किचनमध्ये एक्सप्लोर केल्यानंतर त्यांची जी सेन्सरी डेव्हलपमेंट आहे ती खूप चांगली होते. की प्रत्येक वस्तूचा स्पर्श असतो, हा मऊ आहे किंवा नॅपकिनचा स्पर्श आहे, खरखरीत आहे का मऊ आहे, की मोहरीचा स्पर्श आहे, मिठाचा स्पर्श आहे, भाजीचा स्पर्श आहे, पनीरचा स्पर्श, म्हणजे अशा वेगवेगळ्या वस्तूंचा स्पर्श, स्पर्शाचं जे काही ज्ञान आहे, जे सेन्सेशन आहे ते डेव्हलप होतं. म्हणजे लहानपणी आश्चर्य वाटेल, माझ्या लहान मुलीने 1.5 वर्षाची असताना मला सांगितलं की आई दूध वर आलं. हे तिने दुसऱ्या रूम मध्ये बसून मला सांगितलं. म्हणजे तिचं नाकाचं सेन्सेशन इतकं पॉवरफुल झालं. दूध वर आलं ह्याचा आपल्याला आवाज येतो का? नाही येत. त्याचा काय येतो? वास येतो. म्हणजेच तिचे स्मेल सेन्सेशन इतकं जबरदस्त डेव्हलप झालं की 1.5 वर्षाच्या मुलीला दूध वर आल्याचं सेन्सेशन कसं असतं किंवा स्मेल कसा असतो हे समजलं. सो की ह्या गोष्टी की हळूहळू मग ह्या कधी डेव्हलप होतात? जेव्हा तुम्ही मुलांना किचनमध्ये एक्सप्लोर करू देतात. त्यामुळे सगळ्यात मोठी शाळा मुलांचे सेन्सेस डेव्हलप होण्यासाठीचं काही असेल तर किचन. हे झाली सेन्सरी डेव्हलपमेंट, की स्मेल डेव्हलप होणं, टेस्ट डेव्हलप होणं किंवा त्यांचं स्पर्शाचं ज्ञान डेव्हलप होणं. दुसरं एक असतं ते म्हणजे मी म्हटलं तसं मोटर स्किल्स, की हात आणि पाय हे व्यवस्थित त्यांचे स्किलफुल तयार होणं. त्यासाठी काय आहे? पुन्हा तेच घरामध्ये तुमच्या काय असतं, कुंचा असतो. तुम्ही त्यांना झाडू द्या, त्यांना सुपली हातामध्ये घेऊ द्या. मुलांना खूप हौस असते बघा, मॉप घेऊन पळतात, पुसायचं फडकं असतं ते फरशी पुसायचं ते घेऊन कायम त्या पाण्यामध्ये हात घालतात किंवा झाडू असतो तो घेऊन ते कायम घरभर फिरत असतात. तर आपण त्यांना नाही नाही म्हणतो, नको नको तू करू नकोस, पण ते त्या मुलांना करू द्या. जे मुलं चालायला लागली ते 1 वर्षाची 1.5 वर्षाची, त्याच्यानी त्यांचं हळूहळू काय ना, त्यांना जसं येतंय तसं त्यांना झाडू हातात घेऊ द्या, त्यांना सुपली हातात घेऊ द्या. त्याच्याने त्यांना लगेच पेन हातात देऊ नका तुम्ही, पण पेन हातात देण्याच्या आधी त्यांच्या हातामध्ये अशा प्रकारे घरातली कामं हातामध्ये द्या की ते पूर्ण कामं करणार नाही, ते तुम्हालाही माहिती. त्यानिमित्ताने त्यांना पकड समजेल, स्किल्स डेव्हलप होतील. सो मोटर स्किल डेव्हलप होण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. परत पुढे अजून थोडी मोठी झाली, थोडी 2 वर्षाची झाली, 2.5 वर्षाची झाली की त्यांना बागकाम करू द्या, मातकाम करू द्या, काही फरक पडत नाही. त्यांचे हात खराब झाले नंतर स्वच्छता ठेवून तुम्ही घरात आल्यानंतर त्यांना हँडवॉश करायला सांगा. पण ते स्किल्स तेव्हाच डेव्हलप होतात जेव्हा ते लहान असतात, त्यांना उत्सुकता असते. नंतर पुढे काय असतं की बाहेर गेल्यानंतर मुलं विचारतात की चंद्र काय, तारे काय, पण त्यांना त्यासाठी बाहेर घेऊन जा, रात्रीच्या वेळेस घेऊन जा, सकाळच्या वेळेस घेऊन जा, जी कुठली भाषा त्यांना समजत असेल त्या भाषेमध्ये, की हे आकाश आहे, हे पर्वत आहे, हे झाड आहे, ह्या प्रत्येक गोष्टी त्यांना समजून सांगा तुम्ही. आणि त्यांना ती उत्सुकता असते, मुलं विचारतातच. म्हणजे मोस्ट ऑफ दी 99.99% मुलं जी असतात ना ती विचारतातच की हे काय आहे, हे काय आहे, हे काय आहे, ही त्यांची उत्सुकता असते. तर ती त्यांची पूर्ण करा. वॉटर सायकल, त्यांना सोप्या भाषेमध्ये वॉटर सायकल समजून सांगा, हरकत नाही. पण त्यांना या सगळ्या गोष्टींची उत्सुकता, हे एक्सप्लोर होण्याचं वय असतं. हे जेवढं जास्त एक्सप्लोर होईल तेवढे त्यांचे मेंदूतले कनेक्शन्स जास्तीत जास्त बनत जातात. म्हणजे कसं ना की आपण म्हणतो की मुलं सगळ्यात जास्त चंट किंवा हुशार कधी होतात? जेव्हा ती घरामध्ये ट्रेन असतात. ती मुलं सगळ्यात जास्त व्यवहारामध्ये सुद्धा बाहेर जाऊन ट्रेन झालेली आपल्याला दिसतात. ती चंट असतात, त्यांना पटकन कळतं की त म्हणजे ताकभात, हे त्यांना कळतं. कारण का तर ते लहानपणापासून आईसोबत किचनमध्ये बघून बघून शिकून शिकून, किचन ही इतकी मोठी पाठशाळा आहे ना की आयुष्यामध्ये हे असं प्रॅक्टिकल नॉलेज, प्रॅक्टिकल शिक्षण तुम्हाला किचन शिवाय बाहेर कुठेच मिळणार नाही. कारण आपण मॅक्सिमम वेळ, लहान मुलं तर मॅक्सिमम वेळ घरामध्ये असतात. त्यांना अशा प्रकारे घरामधल्या गोष्टींमधून एक्सप्लोर होऊ द्या. त्यानंतर थोडी मोठी झाली की बाहेर गेल्यानंतर बाहेरचं जग त्यांना हळूहळू सगळ्या गोष्टी, त्यांची उत्सुकता ही तुम्ही समाधान करा. आता घरातलं वातावरण कसं पाहिजे? तर संस्कारी असेल, विचारी असेल तर मुलं सुद्धा त्याचप्रमाणे बोलतील, त्याचप्रमाणे वागतील. जर तेच आरवाच्या भाषेत बोलणारे असतील, भांडण तंटा होणारे वातावरण असेल,
मानसिक चिडचिड असेल, ताणतणाव असतील, तर त्याचा सगळ्याचा परिणाम मुलांच्या मनावर होणार आहे. मग तुम्ही बऱ्याच वेळा आजकाल संस्कार शिबिरांना पाठवलं जातं. मग मुलं संस्कार शिबिरांना का आमची मुलं चांगली घडली पाहिजे वगैरे. पण नुसतं तुम्ही संस्कार शिबिरांना पाठवलं पण घरामध्ये येऊन जर ते संस्कार तुमचे फॉलो होत नसतील तर, म्हणून तुम्ही जेव्हा स्वतः ते श्लोक म्हणायला लागाल, मंत्र म्हणायला लागाल, तर त्याचा इम्पॅक्ट जास्त होईल रादर दॅन संस्कार शाळेमध्ये जे काय त्यांना शिकवतील. म्हणजे त्यांना पाठवूच नका संस्कार शाळेत असं नाही. आजकाल घरामध्ये मोबाईल्स धरून बसतात, त्यापेक्षा ते कुठेतरी कॅम्पला गेलेले किंवा कुठेतरी संस्कार केंद्रात गेलेले कधीही चांगलं. पण तुमच्या घरात जर तसं वातावरण नसेल तर मात्र त्याचा काही उपयोग होणार नाही. एक छोटीशी गोष्ट सांगते. एक राजाकडे 2 पोपट होते. ते दोन्ही पोपट एकदा उडाले, जंगलात गेले आणि एक पोपट जो होता ना तो साधूकडे आला. ते दोन्ही जुळे भाऊ होते, म्हणजे एकाच पोपटिणीला झालेले मुलं होती. तर त्या एक जो होता तो साधूकडे गेला आणि दुसरा जो पोपट होता ना तो एका गुंड किंवा त्यावेळेस दरोडेखोर असायचे त्या दरोडेखोराच्या इथे गेला. तर त्या तर तिथेच वाढले आणि त्यानंतर एके दिवशी दोन्ही पोपट पुन्हा राजाकडे परत आले. त्यावेळेस एक जो पोपट होता ना तो मंत्र म्हणत होता किंवा श्लोक म्हणत होता आणि दुसरा जो पोपट होता तो मात्र शिव्या देत होता. तर राजाला ह्याचं आश्चर्य वाटलं. तेव्हा पोपट म्हणाला की हे राजन, न तस्य दोषाः न च मे गुणाः इदम संसर्गात किंवा संस्कारात. म्हणजेच काय की हा माझा गुण नाही हा आणि हा त्याचा दोषही नाही. हे सगळं कशामुळे झालंय तर आमच्यावर जे संस्कार पडले तसे. कारण ते अगदी छोट्या वयात असलेली पिल्लं हरवली आणि मग ती वेगवेगळ्या 2 एक्स्ट्रीम ठिकाणी गेली आणि मग त्यांच्यावर असे परिणाम झाले. थोडक्यात काय की तुम्ही जसं संस्कार कराल तसा तो मातीचा गोळा घडणार आहे. म्हणून सोपं ऍडवाइस एवढाच आहे की सगळ्यात पहिली जी सुरुवात असते चॅरिटी बिगिन्स ॲट होम. प्रत्येकाला वाटतं की शिवाजी जन्माला यावा पण शेजारच्याच्या घरात. कारण शिवाजी बनण्यासाठी, घडण्यासाठी जिजामाता होण्याचं कोणाचीच तयारी नसते, कारण तेवढे कष्ट घ्यावे लागतात. साध्या साध्या गोष्टी आहेत, साधी साधी कामं त्यांची शिकवणं, त्यांना मेन म्हणजे तुम्ही ऍक्टिव्हली स्वयंपाकघरामध्ये इन्व्हॉल्व करून घेणं हे खूप महत्वाचं आहे. भाज्या त्यांना खेळायला द्या. भाज्या तुम्ही चिरता आहात त्यावेळेस त्यांना थोडंसं भाज्यांची तुकडी त्यांच्या समोर ठेवा. छोट्या छोट्या गोष्टी की ज्या त्यांच्यासाठी हानिकारक नसतील पण त्यांना फन वाटतील आणि त्याच्यातून ते बऱ्याच साऱ्या गोष्टी शिकतील. सो मुलांचा सर्वांगीण विकास हा अशा छोट्या गोष्टींमधून होत असतो. अजून एक महत्वाची गोष्ट ना की आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की आपण खूप सारे सुख सोयी सुविधा साधनं दिली की मुलं छान शिकतील, मुलं फार चांगली मोठी होतील. पण तसं नसतं. बऱ्याच वेळा तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर IAS आणि IPS ऑफिसर आपल्या देशामध्ये बघितलं तर बऱ्याच ही गरीब घरातून आलेली, अतिशय कष्टातून शिकलेली आणि एक वेळेस खायला नाही वगैरे अशा परिस्थितीतून आलेली मुलं जी असतात ती बऱ्याच वेळा टॉपला जाताना आपल्याला दिसतात. त्याचं कारण आहे की या ब्रेनला तुम्ही जेवढं जास्त प्रतिकूल परिस्थिती मिळते तेवढं जास्त ब्रेन हा डेव्हलप होत जातो. याच्या बाबतीत एक प्रयोग उंदरांवर करण्यात आला होता. त्याच्यामध्ये 3 बॉक्सेस ठेवले. त्याच्यामध्ये एका बॉक्समध्ये काहीच नाही, फक्त बॉक्स होता आणि त्याच्यात उंदीर ठेवले होते आणि किंवा पिंजरा म्हणू आपण त्याला. आणि त्याच्यात त्यांना रोज खायला प्यायला आयतं सगळं मिळत होतं. काही करायचं नव्हतं त्यांना, फक्त त्याच्यात राहायचं आणि खायचं प्यायचं. दुसरा जो बॉक्स होता त्याच्यामध्ये काही त्यांनी अडथळे क्रिएट केले होते आणि मग त्या अडथळ्यांमधून गेल्याशिवाय त्या उंदराला काही ते खायला मिळत नव्हतं. आणि तिसरा जो बॉक्स होता त्याच्यामध्ये इतके सारे इंट्रिकेटेड म्हणजे गुंतागुंतीची रचना त्यांनी करून ठेवली होती की ते अडथळे इतके गुंतागुंतीचे केले होते की ते पूर्ण पार केल्याशिवाय त्या उंदराला ते खायला मिळायचं नाही. तर ही सगळी सर्कस त्या जो तिसरा बॉक्स होता त्यातली उंदरं करत होती. आता जेव्हा त्यांना निष्कर्ष काढायची वेळ आली तेव्हा ते तिन्ही उंदरांना सॅक्रिफाईस केलं गेलं आणि मग त्यांच्या ब्रेनचा जेव्हा स्टडी करण्यात आला तेव्हा हे लक्षात आलं की ज्या उंदरांच्या मध्ये काहीही नव्हतं, म्हणजे त्यांना सुख सोयीनी सगळं आरामात खायला प्यायला मिळत होतं, त्या उंदरांच्या ब्रेनमध्ये डेव्हलपमेंट जी मी म्हटलं न्यूरॉनल कनेक्शन असतात ती डेव्हलपमेंट सगळ्यात कमी झाली होती. उंदरांच्या पिंजऱ्यामध्ये सगळ्यात जास्त गुंतागुंतीची रचना होती त्या उंदरांच्या ब्रेनमध्ये सगळ्यात जास्त न्यूरॉनल कनेक्शन आणि ब्रेनचा त्यांचा विकास चांगला झाला होता. म्हणजेच काय की मुलांच्या मेंदूचा विकास हा तुम्ही त्यांना आयत्या हातामध्ये दिलं किंवा त्यांना खूप साऱ्या सोयी सुविधा दिल्या म्हणजे होणार आहे का, किंवा ते खूप छान शिकणार आहेत का, असं नाही. तुम्ही त्यांना
जेवढं त्यांना कॉम्पिटिशन द्याल किंवा जेवढी त्यांना तुम्ही कॉम्पिटिटिव्ह वातावरण द्याल आणि सगळंच इझिली देऊ नका प्रत्येक गोष्ट त्यांना काहीतरी स्ट्रगल करू द्या. स्ट्रगल केल्याशिवाय त्यांचा विकास होणार नाही. सो बौद्धिक विकासामध्ये ह्याच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. इव्हन लँग्वेज डेव्हलपमेंट हा एक अजून वेगळाच विषय आहे, त्याविषयी आपण बोलू शकतो. पण त्या व्हिडिओमध्ये एवढंच. सो मुलांचा बौद्धिक विकास व्हावा असं वाटत असेल लहानपणापासून त्यांना ह्या सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्यात त्यावर विचार करा आणि तसं वागा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.